नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला हवामानाची माहिती असेल तसेच उजनी संदर्भातील माहिती असेल तर आपल्या चॅनलला मिळून जाईल. आपण शेतकरी बांधवाचं एक नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या शेतकरी बांधवाच्या यूट्यूब चॅनलला आपण सपोर्ट करावी हीच अपेक्षा आहे. तर आपण उजनी धरणाची आजची स्थिती म्हणजेच 26/7/2026 3:45 आपण बघत आहेत. तर सध्याची एकूण साठवण क्षमता जी आहे व सध्याची एकूण साठवणूक जी आहे 3094.94 दशलक्ष घनमीटर MQ एवढी आहे. तर एकूण साठवण क्षमता जी आहे ती 3491.21 दशलक्ष घनमीटर MQ एवढी आहे. तर लाईव्ह स्टोरेज जे आहे ते 1292.12 दशलक्ष घनमीटर म्हणजेच MQ एवढं आहे. तर पातळी जी आहे ROSची जी पातळी आहे ती 495.60 मीटर एवढी आहे. तर टक्केवारी बघायला गेलं तर आपल्या धरणाची आजची म्हणजेच 3:46 टक्केवारी 85.16% आपलं धरण भरलेलं आहे. म्हणजेच आपलं धरण आणखी 100च्या आसपास आलेलं आहे. म्हणजेच पुढील काही दिवसांमध्ये 90% धरण आपलं भरल अशी अपेक्षा आहे. तर पाण्याचा जो व्यवहार आहे, जो विसर्ग आहे पाण्याचा उजनीमध्ये येण्याचा, तो येणारा जो विसर्ग आहे तो वाढलेला आहे. म्हणजेच 64,977.48 क्युसेस एवढा झालेला आहे. तर एकूण संचित जो येणारा प्रवाह आहे तो 1737.57 दशलक्ष घनमीटर एवढा झालेला आहे. तर एकूण पूर्ण साठा पातळी गाठण्यासाठी लागणारा जो अंदाजे वेळ आहे तो 59 तास 49 मिनिटे एवढा आहे. तर पाण्याचा जो विसर्ग आहे तो पाण्याचा विसर्ग कालव्याद्वारे जो मुख्य कालवा जो आहे त्याद्वारे विसर्ग दर जो नोंदवण्यात आलेला आहे तो 2262.28 क्युसेस म्हणजेच 64.06 क्युसेस एवढा सोडण्यात आलेला आहे. आजचा सोडण्यात आलेला एकूण टक्केवारीचा दर बघितला 1.46 दशलक्ष घनमीटर MQ एवढा आहे. तर भीमासेना लिंक कालवा जो आहे तो त्याच्यामध्ये जो विसर्ग नोंदवण्यात आलेला आहे तो विसर्ग 1045.53 क्युसेस म्हणजेच 29.61 क्युमेक एवढा नोंदवण्यात आलेला आहे. तर आज सोडण्यात आलेला एकूण पाणीसाठा जो आहे तो 0.69 दशलक्ष घनमीटर म्हणजेच MQ एवढा आहे. तर आपण आपल्या ज्या माहितीनुसार ज्या आपल्याला माहिती आलेल्या आहे, आपल्याला ऑनलाईन जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार आपण हा जो व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजची जी हवामानाची स्थिती जी आहे ती सध्या समाधानकारक आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, त्यावरती आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. परंतु ही माहिती आपल्याला उजनी संदर्भातील कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व आपल्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खरी माहिती देण्याचा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती खरी मिळावी ह्यासाठी आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी कशी माहिती वाटली ही आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.